त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जी विधानसभा होती त्या विधानसभेमध्ये अजितदादांनी जी बजेट मांडलं त्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि जे महिलांना आणि मुलींना जे विद्यालयामध्ये शिकणारे असतील, महाविद्यालयामध्ये शिकणारे असतील, प्राथमिकमध्ये शिकणारे असतील त्यांना सर्वांना मोफत शिक्षण ज्या पद्धतीनं अजितदादांनी जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना जे 3.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना हा लाभ मिळणार आहे, तसंच मुले असलेले त्या सर्वांना वाटतंय की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा झाले पाहिजे. अशा पद्धतीची प्रचंड जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. आज अजितदादांचा वाढदिवस आहे. ही जी मुले आहेत आज या ठिकाणी 11वी-12वी मध्ये शिकणारे ह्या मुलींना वाटतंय की अजितदादा ह्या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. आता महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कोण?